नवीन ब्युटी पार्लरचा बिझनेस सुरू करायचा असेल तर तुमच्याकडे कोणते कोणते डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे किंवा ब्युटी पार्लर सुरू करण्यासाठी तुमच्याकडे कोणते लायसन्स असावे लागतात, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. नमस्कार, मी आहे स्मिता आणि तुम्ही पाहत आहात स्मिताज ब्युटी वर्ल्ड, जिथे तुम्हाला मिळणार आहे नॉलेज, पॅशन, कॉन्फिडन्स आणि सक्सेस. नवीन ब्युटी पार्लर सुरू करायचं असेल तर त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स कोणते कोणते आहे हे आपण जाणून घेणार आहोत. कोणताही बिझनेस जर सुरू करायचा असेल तर त्यासाठी लायसन्स लागतात. त्याचबरोबर तो बिझनेस आपल्याला रजिस्टर करावा लागतो. पण त्यासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागतात हेच आपल्याला माहीत नसते. तर आपण जाणून घेऊयात की कोणते कोणते डॉक्युमेंट्स सर्वात अगोदर आपल्याला काढावे लागणार आहे. तर आपलं सगळ्यात महत्त्वाचं, आपण ब्युटिशियनचा कोर्स कंप्लीट केलेला एक सर्टिफिकेट आपल्याला लागणार आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन ऑफ बिझनेस, नंतर आहे रजिस्ट्रेशन अंडर शॉप्स अँड इस्टॅब्लिशमेंट ॲक्ट, ज्याला शॉप लायसन किंवा गुमास्ता लायसन्स असेही म्हटले जाते. त्यानंतर आपल्याला लागणार आहे एक बँकेमध्ये करंट अकाउंट आणि पॅन आणि टॅन नंबर आपल्याकडे असणं गरजेचं आहे. नंतर आपल्याला GST नंबरसुद्धा लागणार आहे. म्हणजे आपण जो काही बिझनेस करतो आहे त्यासाठी आपल्याला नंतर पुढे जाऊन GST रजिस्ट्रेशन करावं लागतं, तर तो नंबर असणं गरजेचं आहे. नंतर आहे लेबर लॉ रजिस्ट्रेशन आपल्याला करावं लागतं. नेक्स्ट आहे ट्रेड लायसन्स आपल्याकडे असणं गरजेचं आहे आणि फायर NOC सुद्धा आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आणि सर्वात लास्ट आणि महत्त्वाचं म्हणजे MSME, ज्याला उद्यम असं म्हटलं जातं. तर हे सर्टिफिकेट, MSME म्हणजेच उद्यमचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर हे डॉक्युमेंट्स किंवा हे रजिस्ट्रेशन किंवा हे जे काही तुम्ही लायसन्स आहे हे तुमच्याकडे असणं एका नवीन बिझनेसच्या स्टार्टअपसाठी खूप महत्त्वाचं असतं. आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात की या डॉक्युमेंट्सचा आपण कसा किंवा कुठे कुठे आपण हे डॉक्युमेंट्स काढू शकतो आणि याचे फायदे काय आहेत. आता स्टेप बाय स्टेप आपण जाणून घेऊयात की नवीन ब्युटी पार्लर सुरू करण्यासाठी जे डॉक्युमेंट आहे ते सविस्तरपणे आपण जाणून घेऊयात. की त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे तो म्हणजे कोर्स सर्टिफिकेट. तर तुम्ही जे काही ब्युटिशियन म्हणून जे काही कोर्स तुम्ही शिकलेला आहात त्या संदर्भातील किंवा ब्युटिशियन म्हणून तुमच्याकडे जे स्किल आहे त्याच्यासाठी जे तुमच्याकडे एक सर्टिफिकेट असतं किंवा तुमचा कोर्स कंप्लीट झाला आहे असं तुम्हाला ज्यावेळेला सर्टिफिकेट मिळतं, तर ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर तुम्ही ब्युटिशियन म्हणून कोर्स, तुम्ही गव्हर्नमेंटचे जिथे कोर्सेस घेतले जातात ब्युटिशियनचे, तिथे सुद्धा तुम्ही तुमचा कोर्स कंप्लीट करू शकता आणि तुम्हाला सर्टिफिकेट मिळून जाईल. नाहीतर तुम्ही ऑनलाईनसुद्धा ब्युटिशियनचे कोर्स अवेलेबल असतात, तर ते सुद्धा तुम्ही करू शकता आणि सर्टिफिकेट मिळवू शकता. किंवा मग काही अकॅडमीमध्ये जर तुम्हाला पैशांचा काही प्रॉब्लेम नसेल तर मोठ्या मोठ्या अकॅडमीमध्ये सुद्धा ब्युटिशियनचे कोर्सेस शिकवले जातात. त्याद्वारे सुद्धा तुमच्याकडे सर्टिफिकेट येऊ शकतं. म्हणजे तुमच्याकडे ब्युटिशियन म्हणून तुम्ही जो कोर्स केलेला आहे त्याचं सर्टिफिकेट तुमच्या नावाने असणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे रजिस्ट्रेशन ऑफ बिझनेस. आता रजिस्ट्रेशन ऑफ बिझनेस, तर ज्यांचा बिझनेस खूप मोठा आहे तर त्यांच्यासाठी हा पर्याय असतो की रजिस्ट्रेशन ऑफ बिझनेस. आपण जो बिझनेस चालू करणार आहे हे नवीन पार्लर आहे, स्टार्टअप आहे आपली, तर त्यावेळेला हे रजिस्ट्रेशन ऑफ बिझनेस नाही केलं तरी चालणार आहे. तर त्याच्याऐवजी आपल्याला रजिस्ट्रेशन अंडर शॉप्स अँड इस्टॅब्लिशमेंट ॲक्ट, म्हणजे त्याला शॉप लायसन किंवा गुमास्ता लायसन असं म्हटलं जातं, यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं. तर सर्वात अगोदर ज्या वेळेला आपण कुठलेही शॉप रेंटने घेतो तर आपण रेंट ॲग्रीमेंट करतो आणि ते रेंट ॲग्रीमेंट 11 महिन्याचे असते. 11 महिन्याचे रेंट ॲग्रीमेंट केल्यानंतर आपण जो ब्युटी पार्लरच्या नावाचा बोर्ड बनवतो आणि बाहेर ब्युटी पार्लरच्या बाहेर लावतो, त्यावेळेला
त्या ब्युटी पार्लरच्या नावाचा बोर्ड लावल्यानंतर 30 दिवसांच्या आत तुम्हाला शॉप ॲक्ट लायसन्समध्ये रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागतं. शॉप ॲक्ट लायसन म्हणजे शॉप लायसन म्हणजेच गुमास्ता लायसन. तर लक्षात ठेवा, ज्या वेळेला तुम्ही ब्युटी पार्लरच्या नावाचा बोर्ड लावता त्यानंतर लगेच 30 दिवसाच्या आत तुम्हाला शॉप ॲक्ट लायसन्समध्ये म्हणजेच रजिस्ट्रेशन अंडर शॉप्स अँड इस्टॅब्लिशमेंट ॲक्ट याच्यामध्ये तुम्हाला 30 दिवसाच्या आतमध्ये रजिस्ट्रेशन करून घेणं गरजेचं असतं. आणि या शॉप ॲक्ट लायसन ज्या वेळेला तुम्हाला मिळतं तर ह्या शॉप ॲक्ट लायसनच्या आधारावरती तुम्ही जर बँकेमध्ये गेलात तर त्यावेळेला तुमचं सहजरित्या करंट अकाउंट ओपन होऊ शकतं. कारण कुठलाही बिझनेस जर तुम्हाला करायचा असेल तर त्यासाठी करंट अकाउंट असणं गरजेचं असतं. म्हणजे शॉप ॲक्ट लायसनच्या आधारावर तुम्ही तुमच्या बँकेमध्ये करंट अकाउंट ओपन करू शकता. म्हणजेच यामुळे तुमचा बिझनेस हा गव्हर्मेंट रजिस्टर होणार आहे, हे लक्षात ठेवा. तसेच तुमच्याकडे पॅन आणि टॅन नंबर असणं सुद्धा गरजेचं आहे. आता ज्या वेळेला तुम्ही बिझनेस चालू करता त्यावेळेला जर तुम्ही सिंगल ओनर असाल, त्या बिझनेसचे तुम्ही स्वतः मालक असाल, तर तुमच्या पॅन कार्डचा जो नंबर आहे तुमच्या स्वतःच्या नावाचा तो तुमच्या करंट अकाउंटला चालू शकतो. म्हणजेच काय, तर तुमच्या नावाचं जे पॅन कार्ड आहे तो पॅन नंबर तुम्ही या बिझनेससाठी वापरू शकता. परंतु जर पार्टनरशिपमध्ये जर तुम्ही ब्युटी पार्लर चालू केलेलं असेल तर त्यावेळेला इथे पॅन नंबर चेंज होतो. म्हणजे ब्युटी पार्लरच्या नावाने तुम्हाला एक पॅन कार्ड बनवावे लागते आणि त्यानंतर तो नंबर तुम्हाला ॲड करावा लागतो. जो ब्युटी पार्लरच्या नावाने ते पॅन कार्ड बनलेलं असतं तो नंबर तुम्हाला यूज करावा लागतो. जेव्हा 2 पार्टनर असतात त्या बिझनेसमध्ये. परंतु जर तुम्ही सिंगल स्वतः ते ब्युटी पार्लर चालवत असाल तर तुम्ही तुमचा पॅन नंबरसुद्धा देऊ शकता. त्याच्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. तुमचं स्वतःचं जे पॅन कार्ड आहे त्याचा नंबर दिला तरी चालणार आहे. त्याचबरोबर पुढे जाऊन जसा बिझनेस ग्रो होणार आहे तुमचा, तर तुमच्याकडे GST रजिस्ट्रेशन तुम्हाला पुढे जाऊन करून घ्यावं लागणार आहे. नेक्स्ट आहे लेबर लॉ रजिस्ट्रेशन. आता लेबर लॉ रजिस्ट्रेशन म्हणजे काय, तर या लेबर लॉ रजिस्ट्रेशनमध्ये जर तुम्ही तुमच्या ब्युटी पार्लरमध्ये कामासाठी एम्प्लॉई ठेवलेले असतील तर तुम्हाला त्या कामगारांचं सुद्धा रजिस्ट्रेशन करावं लागतं. तर त्यावेळेला तुम्हाला हा लेबर लॉ रजिस्ट्रेशन त्या एम्प्लॉईसाठी करावं लागतं. परंतु जर तुम्ही सिंगल असाल तर मग तुम्हाला रजिस्ट्रेशन नाही केलं तरी चालणार आहे. हे ऑप्शनल आहे. म्हणजे तुमच्याकडे जास्त प्रमाणात जर लेबर असतील किंवा एम्प्लॉई असतील कामासाठी ब्युटी पार्लरमध्ये, मुली असतील किंवा मग एम्प्लॉई असतील तर मग त्यांच्यासाठी तुम्हाला हे रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागतं. परंतु तुम्ही सिंगल असाल, तुम्ही स्वतः ब्युटी पार्लरमध्ये स्वतः काम करत असाल तर हे रजिस्ट्रेशन नाही केलं तरी चालणार आहे. हे अगदी ऑप्शनल आहे. नेक्स्ट आहे ट्रेड लायसन्स. आता ट्रेड लायसन्स म्हणजे काय, तर लक्षात ठेवा की आपण जो काही ब्युटी पार्लरचा बिझनेस करतोय हा लीगल बिझनेस आहे. याच्यामध्ये आपण कुठलंही अनलीगल काम करत नाही आहे. तर जो काही लीगल बिझनेस आहे त्यासाठी ट्रेड लायसन्स काढून घेणं गरजेचं आहे. म्हणजे आम्ही जो बिझनेस करतोय तो लीगल आहे हे दाखवण्यासाठी किंवा याच्यासाठी, हा लीगल बिझनेस आपण करत आहोत याच्यासाठी आपल्याला ट्रेड लायसन्स काढून घेणं गरजेचं आहे. म्हणजे पुढे जाऊन काही प्रॉब्लेम जरी झाला तरी आपण लीगल पद्धतीने बिझनेस करत आहोत, इथे अनलीगल काहीही चालत नाही आहे. तर यासाठी आपल्याला ट्रेड लायसन्स काढून घेणं हे खूप महत्त्वाचं असतं. म्हणजेच आपला बिझनेस हा पूर्णपणे लीगल आहे, यासाठी हे ट्रेड लायसन्स बनवावे लागते. नेक्स्ट आहे फायर NOC. फायर NOC म्हणजे
आपल्या ब्युटी पार्लरमध्ये आपण जे काही इक्विपमेंट यूज करत असतो, म्हणजे टॉंग मशीन आहे, आयनिंग मशीन आहे, ब्लो ड्राय आहे किंवा हीटिंगच्या मशीन्स आहेत किंवा इलेक्ट्रिसिटीचा यूज केला जातो. तर या सगळ्यांसाठी आणि आपल्या स्वतःच्या सेफ्टीसाठी, ब्युटी पार्लरच्या सेफ्टीसाठी आपल्या पार्लरमध्ये पार्लरसाठी फायर NOC असणं अत्यंत गरजेचं आहे. तर तुमच्या तिथे जे काही महानगरपालिका आहे तिथे जाऊनसुद्धा तुम्ही फायरची NOC काढून घेऊ शकता. त्याचबरोबर नेक्स्ट आहे MSME, म्हणजेच उद्यम सर्टिफिकेट किंवा त्यालाच उद्यम असे सुद्धा म्हटले जाते. MSME म्हणजे मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस, म्हणजे सूक्ष्म लघु एवं मध्यम उद्यम असे म्हटले जाते. म्हणजेच आपण आपला बिझनेस, ब्युटी पार्लरचा जो बिझनेस आहे तो MSMEमध्ये, उद्यममध्ये जर रजिस्ट्रेशन करून घेतला तर आपल्याला त्याचे बेनिफिट्स खूप होणार आहेत. कारण MSME म्हणजे आपला जो बिझनेस आहे तो सूक्ष्म कॅटेगरीमध्ये येतो. त्यामुळे या MSME उद्यमचं रजिस्ट्रेशन करून घेणं गरजेचं आहे. कारण तुमच्या बिझनेससाठी तुम्हाला लोन घेताना त्या लोनमध्ये सूट मिळणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला सपोज तुमच्या पुढे जाऊन काही बिझनेसमध्ये प्रॉब्लेम झाला किंवा तुम्हाला आर्थिक काही अडचण आली, तर त्यावेळेला हे MSME उद्यमचं सर्टिफिकेट जर तुम्ही तुमच्या लोनसाठी दाखवलं तर त्यावेळेला तुम्हाला त्या लोन हे तुमच्या बिझनेसला ग्रो करण्यासाठी तुम्हाला खूप हातभार लावणार आहे. म्हणजे तुम्ही डाऊन साईडला जर जात असाल तर या MSMEमध्ये रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमचा बिझनेसला थोडा आर्थिक हातभार लागणार आहे आणि तुम्हाला तशा पद्धतीने लोनमध्ये सूट मिळणार आहे, जेणेकरून तुमचा बिझनेस हा ग्रो होण्यासाठी आणि आर्थिक दृष्ट्या तुम्हाला सपोर्ट होण्यासाठी या MSME आणि मध्ये जर तुम्ही रजिस्ट्रेशन केले तर तुमचा फायदा होणार आहे. तसेच प्रत्येक वर्षी तुम्ही जर ITR फाईल केली तर यामुळे सुद्धा तुम्हाला बिझनेस लोन आणि पर्सनल लोन हे अगदी सहज मिळू शकते. म्हणून लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत. तर हे जर तुम्ही काढून घेतले तर नक्कीच तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही आहे. तर नक्कीच तुम्हाला या आजच्या व्हिडिओमधून हे मी सिंपल भाषेमध्ये जास्तीत जास्त समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे की हे डॉक्युमेंट्स आपल्या नवीन ब्युटी पार्लरची सुरुवात करण्यासाठी खूप गरजेचे असतात, जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन काही प्रॉब्लेम्स येऊ नये. आणि ज्या पद्धतीने मी सांगितले की ट्रेड लायसन्स जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा 3 प्रकार असतात. म्हणजे त्याच्यामध्ये एक आहे फूड इस्टॅब्लिशमेंट लायसन्स असतं, हा एक प्रकार आहे ट्रेड लायसनमध्ये. दुसरा आहे इंडस्ट्रीज लायसन आणि तिसरा आहे शॉप लायसन. तर ट्रेड लायसनमध्ये जो तिसरा प्रकार आहे शॉप लायसन म्हणजे उद्योग लायसन्स, हे आपल्याला या उद्योग लायसन्ससाठी आपल्याला हे ट्रेड लायसन लागणार आहे. म्हणजे शॉपसाठी आपल्याला हे ट्रेड लायसन आपल्याला लागणार आहे. तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या आणि त्या पद्धतीने फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हाला डॉक्युमेंट्स काढताना काही अडचणी येणार नाही आणि तुम्हाला नक्कीच याच्यातून मदत होईल. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा. असेच व्हिडिओ पाहत राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि नेहमी खुश राहा. धन्यवाद.